तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. काल आता सारंग आणि सावलीचं असं ठरलं होतं की आपण आज सगळ्यांच्या घरातल्यांनी मिळून एक गेम खेळायचा आहे, एक खेळ खेळायचा आहे. सावली आणि सारंग मात्र सगळ्यांना तो खेळ सांगत असतात तर घरातले म्हणू लागता, काय रे सारंग आणि सावली, असे पोरके खेळणं आम्ही नाही खेळणार. सावली आणि सारंग तरीही कुणाचं ऐकत नसतात. ते म्हणू लागतात, नाही आम्ही कुणाचंही ऐकणार नाही, तुम्हाला हे खेळणं खेळावेच लागतील. कसंमसं करून घरातले सगळेजण तो खेळ खेळण्यासाठी तयार होता. तर सावली सांगू लागते, घरातल्या एका जणांनीही उद्याच्या पूर्ण दिवसभरनं इंग्रजी शब्द वापरायचा नाही, पुरेपूर मराठीमध्ये सगळं काही बोलायचं आहे. आणि जर कुणी इंग्रजी शब्द बोललं ना तर त्याच्या अंगाला ही कलरची एक चिकट पट्टी लावली जाईल. तर त्यावेळी आता घरातले तयार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सावली आणि सारंग त्यांच्या रूममध्ये असतात. तर सावलीला बघून सारंग डायरेक्टली गुड मॉर्निंग म्हणतो. तर सावली हसायला लागते आणि मग डायरेक्टली त्या सारंगच्या कपड्यांना मात्र ती त्या कलरचे 2 पट्ट्या चिटकवून देते. तर सारंग हसू लागतो. त्यानंतर इकडं राजकुमार आणि अमृताचा देखील तोच खेळ चालू राहतो. राजकुमार प्रत्येक वेळी इंग्रजी शब्दच वापरत असतो. तर भरपूर साऱ्या पट्ट्या मात्र अमृताने राजकुमारच्या शर्टला चिटकवलेल्या असतात. त्यानंतर राजकुमार तिथनं पळ काढतो तर तो बाहेर येतो. त्यानंतर सोहम मात्र डायरेक्टली राजकुमारला पकडतो. सावली देखील त्यावेळी तिथंच येते. सगळ्या जणांची मस्त मस्ती मज्जा चालू राहते. त्यानंतर घरातले सगळेजण मात्र हॉलमध्ये बसतात. तर सावली मात्र त्रिलोत्तमासोबत जुगलबंदीचा खेळ खेळण्याचा एक विचार करते आणि मग फायनली तो दोघीजणी त्या खेळ खेळतही असतात. तर सावली त्रिलोत्तमाला विचारू लागते, खरं तर त्रिलोत्तमा मॅम मला एक सांगता का? तर त्रिलोत्तमा म्हणू लागते, हो हो तुला काय विचारायचं आहे ना तू मला विचारू शकते. पण त्यावेळी आता सावली हसतच म्हणू लागते, मला सांगा बरं मग तुम्हाला आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं? आता एका मिनिटासाठी त्रिलोत्तमा विचार करते आणि मग सांगू लागते, अर्थातच मला वेळ महत्त्वाचा वाटतो. तर सावली हसू लागते. त्यानंतर मग त्रिलोत्तमा असंही म्हणते, आयुष्यातला ना प्रत्येक मिनिट आणि मिनिट मात्र महत्त्वाचा आहे. तर आता सावली म्हणू लागते, नाही तुम्ही चुकीचं उत्तर दिलं आहे, मिनिट तर सोडावं, प्रत्येक क्षण आयुष्यामधला ना खूप महत्त्वाचा आहे. तर मग त्रिलोत्तमा म्हणू लागते, अरे देवा माझ्याकडून हे विसरलंच. आणि मग त्रिलोत्तमा सावलीला म्हणू लागते, हो आता ना तू त्या कलरच्या पट्ट्या माझ्या अंगाला चिटकवू शकते. त्यानंतर सावली हसतच त्या चिकट पट्ट्यानं त्रिलोत्तमाच्या अंगाला चिटकवण्यासाठी जाते. तर घरातले सगळेजण खूप हसत असतात. मग तेवढ्याच वेळामध्ये जगन्नाथ मात्र खूप रागाने घरात येतो आणि खूप मोठ्याने चंद्रकांत म्हणून आवाज करतो. तर आता सगळेजण आश्चर्याने उभे राहतात. तर तेवढ्याच वेळामध्ये सावली जगन्नाथला विचारू लागते, काय झाले जगन्नाथजी, तुम्ही अचानक इथे कशासाठी आलाय? काही झाले काय? काही प्रॉब्लेम झालाय का? सांगताय का मला? तर त्यावेळी आता जगन्नाथ म्हणू लागतो की सावली बाळा, तुझ्या एकाही प्रश्नाचं तर मी आता देणार नाही आणि मला जे काही बोलायचं आहे ना मला ते सगळं काही चंद्रकांत सोबत बोलायचं आहे आणि मला ना त्याला खूप सारे प्रश्न विचारायचे आहे आणि त्याच्याकडून मला त्या प्रश्नाचे खरेखुरेच उत्तर ऐकून घ्यायचे आहेत. तर आता जगन्नाथचं असं बोलणं ऐकून चंद्रकांतला देखील धक्का बसतो, याला नेमकं मला काय विचारायचं असतं की कारण की जे काही जगन्नाथला माहीत झालं आहे ते सगळं काही डॉक्टर साखरेकडून माहिती झालं आहे. तर सावलीलाही प्रश्न पडतो, नेमकं बाबांना चंद्रकांतजींना काय विचारायचं असेल. तर त्रिलोत्तमा तर आश्चर्याने जगन्नाथ आणि चंद्रकांतकडेच बघू लागते. घरातले सगळेजण खूप आनंदात होते पण अचानक काही ना काहीतरी आलं मध्ये, तर सगळेजण नाराजच झाले. आता बघूया नेमकं जगन्नाथजी चंद्रकांतला काय विचारणार आहे आणि चंद्रकांत खरेखुरे उत्तर देतो की नाही. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.